फुलाजी इताडकर आणि या इतर सहकारी आयोजित स्वर्गवासी कुसुमबाई स्मृती चषक 2022 आणि या स्पर्धेतील पहिल्या दिवसातील सर्वात शेवटचा सामना निर्धारित 4 षटकांचा नाणेफेक झाली. नाणेफेक जिंकली नंदकिशोर खारबाव या संघाचे संघनायक संदेश पाटील याने आणि क्षेत्ररक्षण करण्याचा पारंपरिक निर्णय घेतला. पायथ्या मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी कशी असेल, फलंदाजी हवी होती खऱ्या अर्थाने पहिल्या सत्रामध्ये जय बजरंग कारिवली संघाचा संघ कर्णधाराला आणि ती फलंदाजी करण्याची संधी ते मात्र त्यांना प्राप्त झाल्या. त्या संधीचा ते कशा पद्धतीने वापर करतील हे सुद्धा पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. मित्रांनो, संधी या देवतेच्या केसावर संधी या देवतेच्या डोक्यावर केस नसतात असं म्हटलं जातं. आलेल्या प्रत्येक संधीचं सोनं करणं आपलं काम आहे, अद्य कर्तव्य आहे. संधी मिळत नसेल तर संधी निर्माण करा. निर्माण केलेल्या संधीचा जास्तीत जास्त वापर करा. चला, मैदानाच्या आतमध्ये अधिकचा वेळ घेऊ नका. पंचांना विनंती असते वेळेच्या बाबतीत खऱ्या अर्थाने आपण गांभीर्य पाळायचंय. ज्या ज्या बेस तुम्हाला शक्य होईल त्या बेस समोरच्या संघाच्या संघनायकांना आणि इतर सहकार्यांना खऱ्या अर्थाने तुम्ही सूचित करायचं आहे. गुजरता रहा हूं गुजरता रहूंगा, मैं वक्त हूं कहीं अगर ठहरा तो मर जाऊंगा. खऱ्या अर्थाने वेळ कोणासाठी थांबत नसते. वेळ अतिशय बलवान आहे. वेळ आपल्या बाजूने असेल तर खऱ्या अर्थाने रंकाचा राजा सुद्धा होतो आणि वेळ आपल्या विरोधात असेल तर राजाचा रंक सुद्धा झालेला आपण पाहिलेला. इतिहास अनेक दाखले आपल्याला देत असतो. द गेम इज ऑन. संदेश टायर. पहिला चेंडू परशुसाठी डेलिकेट टच मैदानाच्या आतमध्ये अप्लाय झालेली आपण पाहिली. पहिल्या चेंडूवर खऱ्या अर्थाने सावध पैत्रामध्ये आलेला परशु नावाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलाय. खऱ्या अर्थाने जय बजरंग कारिवली संघ आपण म्हणतोय आणि कारिवली संघाचे हे 2 धडाकेबाज फलंदाज आहेत. या फलंदाजाच्या माध्यमातून आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर एकही षटकार आला नाही. कोणती अशी निश्चितच स्पर्धा नसेल ज्या स्पर्धेमध्ये हे 2 फलंदाज 2-2, 3-3 षटकांसाठी फलंदाजी करतात आणि एकही षटकार दोन्ही फलंदाजांच्या बॅटमधून आला नाही. खऱ्या अर्थाने हा योगायोग आहे आणि हे डायमेन्शन्स आहेत. इथेही बॅकफुट लावून खऱ्या अर्थाने निश्चितच हवेचा जो जोर आहे त्या जोराचा वापर करण्याचा प्रयत्न जोरात जरी झाला असेल तरी चेंडूपाईचा संपर्क मैदानाच्या आतमध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळत नाही. मैदानाच्या आतमध्ये आले वादळ आणि या वादळाच्या समोर फक्त आणि फक्त आपल्याला हतबल होऊन उभं राहावं लागतं. मित्रांनो, माणूस हा निसर्गाच्या समोर फक्त आणि फक्त कठपुतळी कसा असतो या अगोदर 2 ते 2.5 वर्ष कोरोनाने आपल्याला सांगितलंय. पंच काहीतरी निर्देशित करतात. वाट यस यस यस, हरकत नाही. प्रत्येक चेंडूवर मी थांबतच असतो. यस, तुम्ही सूचना दिली, तुमच्या सूचनेचा आदर असेल. गोलंदाज तयार. यावेळेस हा फटका अप्रतिम आहे. गॅप शॉट सिलेक्शन आणि यावेळेस पॉवर प्लेचा झाला सुयोग्य वापर आणि या जोगेन पाटील याच्या बॅट मधून चेंडू करतो सीमारेषेची सफर. सुरुवात दमदार. हा चौकार. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. धावपलकर धाबा आपण पाहिल्या 5. डीजे ऑपरेटर खूप लहान आहेत. ज्यावेळेस लग्न होईल त्यावेळेस तुम्हाला सासूरवाडीचं महत्व कळेल. धावपलकर धावा 5. यावेळेस हा चेंडू अप्रतिमरित्या फेकला गेला. उजवेष्टीच्या बाहेरचा चेंडू होता. चेंडूपैचा कोणताही संपर्क आला नाही. बॅकफुट लावून खेळायचंय. कुठेतरी चूक करतोय जोगेन सारखा मोठा फलंदाज. फ्रंटफुटला ड्रायव्हिंग लेंथ अवेलेबल असताना सुद्धा बॅकफुट लावून चेंडूपैचा संपर्क आणण्याचा प्रयत्न फसला. धावपलक स्थिर. गोलंदाज तयार. संदेश. निर्धारित 4 षटकांमध्ये आपण पाहू शकाल. हॅलो, किती धावा धावपलकर जोडल्या जातील यावेळेस. इनसाइड एज मला असं वाटतं प्ले डाऊन होण्याची फार मोठी इथे मात्र भीती होती, परंतु अंतिम क्षणाला चेंडू एसट्यांपासून दूर राहिला. एसटी रक्षक काय करतायत. या अगोदरच्या सामन्यामध्ये पण एसटी रक्षकाकडून फार चुका झाल्या होत्या, तरी सुद्धा त्या एसटी रक्षकाला खऱ्या अर्थाने कॅरी ऑन केलं जातं आणि एसटी रक्षक म्हणजे भिवू नका, मी तुमच्या पाठीशी आहे अशा पद्धतीचा आशीर्वाद आणि अशा पद्धतीचा निश्चितच आत्मविश्वास त्याला दाखवायचा असतो. संदेश टायर. इथे समोरच्या दिशेने फटका सजवलेला आहे. 1 बाउन्स इनसाइड द रोप. काय क्षेत्ररक्षण झालंय. अप्रतिम दर्जाचा अव्वल दर्जाचं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये केलं गेलंय राजा नावाच्या या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. 2 धावा पूर्ण. यानंतर चपळता बघा संदेश पाटील यांच्याकडे कशी आहे. चेंडूचं कलेक्शन झालं आणि स्ट्रायकिंग एंडला त्यांना माहित होतं की पशु नावाचा फलंदाज आहे. खऱ्या अर्थाने स्ट्रायकिंग एंड पासून 3ऱ्या धावेचा प्रयत्नासाठी पुढे आलेले असतील. MSD ची स्टाईल वापरली गेली आणि खऱ्या अर्थाने गोलंदाज बनवून डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न झाला. असमर्थ, असफल. 3 धावा शेवटच्या चेंडूवर आल्या. धावपलक आपण पाहिलं तर पहिल्या षटकाच्या अंती धावपलकर धावा बिनबाद 9.
9 धावा धावपल करू लागलेल्या मित्रांनो, आपण निश्चितच पाहतो आहोत बदल बदल आणि बदल. खऱ्या अर्थाने बदल हा निसर्गाचा नियम आहे आणि त्या बदलाला आपल्याला सामोरं जावं लागतं. आपण पाहतो खऱ्या अर्थाने पाळसांडे नावाचे एक कवी आहेत, त्यांच्या माध्यमातून या बदलाला अधोरेखित करत असताना एक कविता त्यांनी रचली होती. छोटीखानी कविता आहे. जाताच्या जागी गिरणी आली, पहाटेची ओबी लुप्त झाली, सडा गया रांगोळी गेली, कुंकवाच्या जागी टिकली आली, मोठीच्या जागी मोटर आली, घुंगरांची खुळखुळ बंद झाली, वाड्यांची जागा मात्र फ्लॅटनी घेतली आणि माणसांची मन संकुचित झाली. पूर्वीचा जर आपण समाज व्यवस्थेचा विचार केला तर संपूर्ण दिवसभर आपल्या घराची जे दरवाजे ते सताड उघडे असायचे आणि माणसाची मन सुद्धा त्या पद्धतीने मोठी होती. आता त्या घरांची जागा फ्लॅटने घेतली आणि फ्लॅट सिस्टम आपण पाहतोय. शेजारच्या फ्लॅटमध्ये काय चाललंय हे सुद्धा आपल्याला कळत नाही आणि माणसांची मन सुद्धा त्या पद्धतीने संकुचित झाली की काय. श्रद्धा बेलसरे लिखित एक निश्चितच लघु निबंध जर तुम्ही वाचला की ज्याचं नाव आहे दार घराचे सदैव बंद, या सर्व समाज व्यवस्थेची कल्पना तुम्हाला येईल आणि झालेला बदल तुम्हाला अधोरेखित करता येईल. मैदानाच्या आतमध्ये एक षटक संपलंय. अधिकचा वेळ घेऊ नका संदेश पाटील आणि टीम. चला खूप वेळ लागलाय. एक षटक संपलं. यस 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 आय गॉट इट. धावपलकर धावा आपण पाहिल्या तर निश्चितच आहेत 9 आणि फलंदाजी करणाऱ्या संघाला विनंती, चला आपल्या माध्यमातून अधिकचा अपव्यय आपण करू नका, वेळेचा अपव्यय करू नका. प्लीज कॉपरेट इन कंसर्न ऑफ टाइम. टाइम इज व्हेरी इंपॉर्टंट. टाइम इज मनी इटसेल्फ. कल करे सो आज कर, आज करे सो अब, पल में प्रलय हो जाएगा, बहुरी करेगा कब. एका क्षणामध्ये प्रलय होऊ शकतो आणि तो प्रलय कसा होतो तर अलीकडे रशिया आणि युक्रेनमध्ये जे युद्ध चाललंय त्यामध्ये युक्रेन नावाचा देश त्या गोष्टीचा सामना करत असेल. 1-2 सेकंदामध्ये प्रलय होणं म्हणजे नेमकं काय. गोलंदाज तयार क्रमांक 2 साठी अशोक. हा चेंडू बॅकफुटला येऊन खऱ्या अर्थाने कळून काढायचा होता. पंचांनी त्यांची जागा बदलली म्हणजे पंचांच्या मते हा जो चेंडू आहे उजव्या एसटीच्या फारच बाहेर पिच झाला. एक अतिरिक्त धाव या धावपलकावर जोडली जाईल. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर फलंदाज त्यांचा स्टान्स सुद्धा डाव्या एसटीच्या फार बाहेर होता. शपल क्रॉस झाले. त्या बेस चेंडूला खेळून काढलेला आहे. डीप फाईन लेग सीमारेष ओलांडत असताना या बेस चेंडू झालाय सीमारेषेच्या पलीकडे फरार. हा चौकार. झुंजार गाडी दमदार याच्या बॅटीला चढली धार, मारला खणखणीत चौकार, चेंडू गेलाय सीमा पार. धन्यवाद. खणखणीत चौकार मारला गेला, चेंडू सीमा पार गेला. या पद्धतीचं संगीत आपण ऐकलं आणि समय सूचकता आता मात्र डीजे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. प्रेझेन्स ऑफ माइंड ज्याला आपण म्हणतात. समयाची जी खऱ्या अर्थाने डिमांड आहे ती डिमांड आपल्याला पुरी करता आली पाहिजे आणि वेळेची नजाकतता आपल्याला निश्चितच सांभाळता आली पाहिजे. धावपलकर धावा 14. गोलंदाज तयार अशोक. क्षेत्ररक्षणामध्ये थोडाफार बदल केला गेलाय. पशुच्या विरोधात एक क्षेत्ररक्षण तयार केलं जातं. इथेही बॅकफुटला आले. छपल क्रॉस होऊन चेंडू फळीचा संपर्क आणला गेला. कुमार तिकडे तयार असतील. चेंडू अडवलाय. फेकी झाले. एक धाव पूर्ण दुसरीसाठी निघाले. इट कुड बी डेंजरस. यावेळी क्षेत्ररक्षकाने केली चांगली कमाल. त्याचबरोबर एसटी रक्षकाने काय एसटी रक्षण केलं. MSDच्या स्टाईलने ते मात्र फलंदाजाला धावचीत बाद करण्यामध्ये यश मिळालं. फलंदाज पशु बॅक टू द डगआउट. अगाऊपणा तू केला कशाला, धावता धावता रनआउट झाला. अगाऊपणा तू केला कशाला, धावता धावता रनआउट झाला. करंजी पाटील आणि विनोदजी पाटील या A1 जोडीकडून खऱ्या अर्थाने खारबाव संघाला विजयाच्या हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. करण पाटील आणि विनोद पाटील तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. वातावरण अतिशय आल्हाददायक बनलेलं आहे, परंतु आल्हाददायक वातावरणामध्ये सामन्यामध्ये फार गरमी आहे. मैदानाच्या आतमध्ये ती गरमी खऱ्या अर्थाने आपल्याला अनुभवता येईल. 15 धावा धावपलकर आतापर्यंत लागलेले आहेत. फलंदाज बाद झालेले आहेत. खऱ्या अर्थाने द बॅकबोन ऑफ देअर बॅटिंग. कारिवली संघाच्या फलंदाजीचा कणा आणि तो परशु इथे मात्र मैदान सोडून गेला आणि या फलंदाजीसाठी इथे मात्र अवेलेबल असतील जोगेंद्र आणि त्याच्या साथीने संदीप नाईक नावाचा फलंदाज स्ट्रायकिंग एंडला. संदीप याचं कौतुक करावं तितकं कमी आहे. खऱ्या अर्थाने जय बजरंग कारिवली चषकामध्ये त्याला खेळताना आम्ही पाहिलंय. कॅल्क्युलेशन ज्याच्याकडे, क्रिकेटिंग माइंड ज्याच्याकडे आहे आणि मोठे फटके खेळत असताना सुद्धा डिफेन्सिव्ह शॉट लिल्या खेळण्याची क्षमता ज्याच्याकडे आहे तो फलंदाज संदीप नाईक. उजव्या स्टेजच्या बाहेर संपर्क करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये विफल ठरलाय.
प्रश्नार्थक नजरेने पंचांकडे पाहिलं जरूर जातं, परंतु आम्ही नेहमी म्हणत असतो इतर सर्वच ठिकाणी तुम्ही अतिक्रमण करू शकता, बट दॅट लाईन इज बिलॉंग्स टू दी अंपायर. तिथे कोणाचं अतिक्रमण चालत नाही. या फलंदाजाचं कौतुक केलं काय आणि कमेंटेटर कर्स मैदानाच्या आतमध्ये या फलंदाजासाठी लागतो की काय. पुढ्यात ठेवला होता चेंडू, खऱ्या अर्थाने लोअर फुलटॉस चेंडू फळीचा संपर्क आणण्याचा प्रयत्न इथे मात्र झाला अयशस्वी. धावपलकर धावा 15 असताना 2 डॉट चेंडू इथे मात्र नवीन फलंदाज संदीप नाईक याच्या विरोधात मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र फेकले गेलेले आहेत. गोलंदाज अशोक याच्या माध्यमातून या षटकाला पूर्ण करण्यासाठी अजून 2 चेंडू इथे मात्र फेकावे लागतील. पायाचे शारीरिक थकान कुठेतरी जाणवते या गोलंदाजाला, परंतु ही जी सर्व चॅलेंजेस आहेत ना त्यांना निश्चितच काउंटर करत असताना मैदानाच्या आतमध्ये खेळण्याची जिद्द इथे ह्या क्रिकेटने आपल्याला दिलेली आहे. क्रिकेटने आपल्याला मेहनत दिली, त्याचबरोबर क्रिकेटने आपल्याला निर्णय क्षमता दिली आहे. गोलंदाज तयार. हा चेंडू कशा पद्धतीने, मला असं वाटतं समोर चेंडूला ठेवलं होतं, गती परिवर्तन केली होती गती आणि ते परिवर्तन इथे मात्र गोलंदाजाच्या फेवर मध्ये गेलाय. निर्धाव चेंडू आलाय. प्रीमेडिकेटेड शॉट मैदानाच्या आतमध्ये अनसक्सेसफुल अटेम्प्ट. शेवटचा चेंडू बॅकफुटला आले, मिस टायमिंग, फलंदाज बाद. रिंगटोन वाजतय, ऐकू येतय, हातात घेतय, कानाशी लावतय, माझा फोन रिसीव करतय, मी हलव हलव बोलतय पडती रॉंग नंबर सांगतय, मी हलव हलव बोलतय पडती रॉंग नंबर सांगतय, मी हलव हलव बोलतय पडती रॉंग नंबर सांगतय. धन्यवाद. युट्यूबच्या माध्यमातून ही गाणी जर ऐकायला जात असतील तर तुम्ही इथे मात्र अशा पद्धतीने तुमचं डॅशबोर्ड हलवणं बंद करा. यस, डीजे ऑपरेटरला विनंती आहे, संगीताची निवड करत असताना कुठेतरी गांभीर्य बाळगा. धावपलकर धावा आपण पाहिल्या तर ते आहेत 15 आणि 2 षटकं मैदानाच्या आतमध्ये संपलेली आहेत. पाहिजे उर्वरित 2 षटकांचा काही मैदानाच्या आतमध्ये कशा पद्धतीने असेल. पंच केवळ नाही इथे मात्र प्रश्नार्थक नजरेने पाहतात त्यांच्या मनामध्ये काय आहे हे हेरणं फार सोपं आहे. त्याच्यासाठी एखादा मनकवडा माणूस इथे मात्र आणावा लागेल. काहीतरी त्यांना सूचित करायचंय, परंतु तिथे काय करायचंय या पहिल्या सत्रानंतर त्यांना आम्ही निश्चितच विचारू. मैदानाच्या आतमध्ये 2 षटकं संपले. धावपलकर धावा 15 असलेले आपल्याला मित्रांनो पाहायला मिळतील. हनुमानजी पाटील, फुलाजी इतारकड, सदानंदजी किसन पाटील, मणिलालजी पाटील, रवींद्र गायकवाड, राजेंद्र गायकवाड, तानाजी पाटील, काळूराम गायकवाड, योगेश गायकवाड, वासुदेव गायकवाड, छत्रपती पाटील, किरण पाटील, सुधाकर मधुकर पाटील, मच्छिंद्र पाटील, उल्हास पाटील आणि कैलास भोईर आयोजित खऱ्या अर्थाने ही स्पर्धा मित्रांनो आपल्याला पाहायला मिळते. पूर्वीच्या काळी एक म्हण असायची, घर पाहावे बांधून आणि लग्न पाहावे करून. यानंतर अलीकडे 2-4 शब्द त्यामध्ये जोडावेसे वाटतात. एखादी मोठी स्पर्धा आयोजित करून पाहावी किंवा निश्चितच त्या पद्धतीचं आयोजन करणं आता कुठेतरी जिकरीचं होत असतं. फार मेहनत घ्यावी लागते, छोट्या छोट्या गोष्टी असतात त्यांचा संघ मानावा लागतो. मनुष्यबळ तुमच्याकडे असणं फार गरजेचं आहे. फक्त आर्थिक स्थैर्य असून चालत नाही. गोलंदाज क्रमांक 30 साठी तयार राजा. राजाचा राजेशाही ताट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. संदीप पाटील नावाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उपस्थित होता. एकदा पूर्ण दुसरीसाठी निघालेत. क्विक थ्रो महेश याच्या माध्यमातून आलाय. हा महेश या अगोदरच्या सामन्यामध्ये खऱ्या अर्थाने सामनावीर होता. 27 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना 13 धावा त्याच्या बॅटमधून आल्या होत्या आणि या क्षेत्ररक्षणामध्ये कॉन्ट्रीब्युशन करत असताना आता आपण त्याला पाहतो स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. जोगेंद्र आणि संदीप पाटील नावाचे 2 फलंदाज आहेत. कारिवली संघ म्हटला तर खऱ्या अर्थाने क्रिकेट जितका क्वालिटेटिव्ह आहे, फिटनेस त्याही पेक्षा अधिक क्वालिटेटिव्ह आहे. काय फिटनेस इथे मात्र राखतात हे खेळाडू. चेंडूला दिलंय वळण, डायरेक्ट हिट झालाय आणि या निशाणा साधला गेलाय. फलंदाज जोगेंद्र पाटील धावबाच्या रूपाने बाद. धन्यवाद. खऱ्या अर्थाने या अगोदर मी उल्लेख केला होता, क्रिकेटने आपल्याला निर्णय क्षमता दिलेली आहे आणि ती निर्णय क्षमता आपल्याला खऱ्या अर्थाने पाहायला मिळते. स्पीडअप चला सामन्याला स्पीडअप द्यायचंय. खऱ्या अर्थाने आपण पाहू शकाल
या गोष्टीवर चर्चा असेल. गोलंदाज तयार होताना आपण पाहू शकाल पुन्हा एकदा राजा. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज संदीप पाटील. शपल क्रॉस होऊन खेळून काढण्याचा प्रयत्न केला गेला, अप्रतिमरित्या झेल टिपला. दिस इज द कॅच ऑफ द डे. व्हॉट ए ग्रेट कॅच बाय द विकेट कीपर. ग्रेटली डन, वेल जज्ड अँड इक्वली टेकन बाय द विकेट कीपर. यस, विकेट गोज डाऊन. संदीप पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये करा. धन्यवाद. क्रिकेटिंग लँग्वेज मध्ये असं म्हटलं जातं, एखादा मोठा विजय तुमच्या अनेक पराभव खऱ्या अर्थाने विसरून जाण्यासाठी मदत करत असतो. त्या पद्धतीने इथे मात्र आजच्या दिवसामध्ये फार चुका झाल्या होत्या एसटी रक्षकाच्या, परंतु हा जो झेल आहे त्या झेलने अगोदरच्या सर्व चुकांवर पांघरून टाकलाय असं म्हणायला हरकत नाही. दिस इज दी कॅच ऑफ द डे. 16 धावा धापलकर असताना एसटी रक्षक भरत याच्या माध्यमातून फान चांगली झेल इथे मात्र टिपला गेला. गोलंदाजाला तयार होताना आपण पाहू शकाल फलंदाज ज्या पद्धतीने मैदानाकडे येतोय त्या फलंदाजाचा अप्रोच आपल्याला पाहायला मिळतो. आपण पाहू शकाल प्रदीप नावाचा फलंदाज आहे, मेघनाथ नावाचा फलंदाज नॉन स्ट्रायकिंग एंडला. प्रदीप नावाच्या फलंदाजाची फलंदाजी खऱ्या अर्थाने तितकी मी अनुभवली नाही, परंतु मेघनाथ याच्याकडे मोठे फटके मारण्याची खूप क्षमता टाचून भरलेली आहे. त्या क्षमतेला इथे मात्र न्याय द्यावा लागेल. समोर गोलंदाज फिरकीचा जादूगार राजा. इथेही चेंडूला दिलेले वळण यावेळेस पंचांनी जागा सोडली आहे, म्हणजे पंचांनी निश्चितच दंडित केले. गोलंदाजाला डावे एसटीच्या बाहेर चेंडू इथे मात्र असताना निघून गेला, पिच होताना निघून गेला. 17 धावा धावपलकर ज्याच्या वेळेस 17 धावा धावपलकर असतात त्यावेळेस खतरा आलेला असतो फलंदाजासाठी. मैदानाच्या आतमध्ये तो खतरा या फलंदाजाला निश्चितच येईल का? इथे हा फटका अप्रतिमरित्या खेळून काढला पाहिजे. एक धाव तर पूर्ण असेल, दुसरीसाठी निघतील यावेळेस पाहायचंय. जो धोका होता तो धोका येण्यापूर्वी खऱ्या अर्थाने संयम बाळगला असं म्हणायला हरकत नाही. दुसरीसाठी जर निघाली असते तर फलंदाजाला धोका पत्करावा लागला असता. मित्रांनो, इकॉनॉमिकल लँग्वेज जर आपण पाहिली तर तुमची रिस्क लेवल जितकी मोठी असते ना, बेनिफिट लेवल तितकी मोठी असते. मैदानाच्या आतमध्ये ते रिस्क घेण्यापासून वंचित राहिले दोन्ही फलंदाज. धावफलक 18 पर्यंत जाऊन पोहोचलाय. तिसऱ्या षटकाला काय अप्रतिमरित्या ते मात्र मार्गस्थ करतोय गोलंदाज राजा. उजव्या एसटीच्या बाहेर ठेवलाय. चेंडू पडल्यानंतर थोड्या फार फरकाने वळलाय आणि फार मोठा फलंदाज या अगोदरच्या सामन्याचा सामनावीर संदीप पाटील मला असं वाटतं फक्त आणि फक्त बघत बसलेले आहेत त्या चेंडूकडे. मला असं वाटतं संदीप पाटील बाद झालेत की काय. मेघनाथ स्ट्रायकिंग एंडला. यस, मेघनाथ स्ट्रायकिंग एंडला आहेत. फ्लाइट दिली यावेळेस बॉटम एज घेत असताना चेंडू डीप मिड विकेट रिजन कडे जातोय आणि भरत चौधरी क्षेत्ररक्षक तिकडे मात्र तैनात होते. चेंडू अडवला झाली फेकी, संदीप तैनात होते बहुतेक आणि 2 धावा धावपलकर जोडल्या गेल्या. 20 धावा धावपलकर असतील. 3 षटकांचा काही मैदानाच्या आतमध्ये संपलेला मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतो. जीवनामध्ये त्रास त्यांनाच होतो जे सतत जबाबदारी स्वीकारत असतात आणि जबाबदारी स्वीकारणारे मित्रांनो कधीच हरत नाही. एकतर ते जिंकत असतात, एकतर काहीतरी शिकत असतात. ही जी जबाबदारी आहे निश्चितच अप्रतिमरित्याने निभावत असताना तिन्ही गोलंदाज आपण पाहिले. 20 धावा धावपलकर आहेत. 20 on the board with the loss of 4 wickets. This is the completion of 3 overs. 20 धावा धावपलकर गडी बाद झालेत आतापर्यंत 4. मेघनाथ आणि प्रदीप नावाचे 2 फलंदाज आहे. जय बजरंग कारिवली म्हटली तर मला असं वाटतं एकही फलंदाज त्यांच्याकडे खऱ्या अर्थाने असा नाही की ज्याच्या बॅटमधून मोठ्या फटक्यांची अपेक्षा करता येणार नाही. कारण तुम्ही जोगेंद्र परशु पाहिलं तर मोठ्या फटक्यांसाठी जाणला जातो. जोगेंद्र पाहिलं त्याची क्षमता आहे. संदीप नाईक अप्रतिम फलंदाज, संदीप पाटील त्याहीपेक्षा मोठा फलंदाज. मैदानाच्या हातमध्ये उपस्थित मेघनाथ तितकाच आक्रमक. त्यानंतर आलेत प्रदीप, त्याचीही खऱ्या अर्थाने ख्याती आहे एक मोठा फलंदाज बनून. म्हणजे फलंदाजी म्हटली तर जय बजरंग कारिवली संघाला चॅलेंज नाही, परंतु अशा अवस्थेमध्ये गोलंदाजाने चांगलं काम केले असं म्हणायला हरकत नाही. आतापर्यंत 4 गडी तंबूत परतवलेत आणि धावपलकर धावा फक्त आणि फक्त 20 लावण्याची मुभा दिले. मैदानाच्या आतमध्ये सर्वात शेवटचं षटक क्रमांक 4चं षटक फेकलं जाईल गोलंदाजाच्या माध्यमातून. कुमार प्रदीप साठी मिस टायमिंग, स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये झेर घेण्याचा प्रयत्न तर केला जाईल आणि हा झेल इथे मात्र सुटला. 1 धाव पूर्ण, दुसरीसाठी निघतील. पाहता पाहता 2 धावा पूर्ण झाल्या. तिसरीसाठी निघतील का? मला असं वाटतं तिसरी धाव सुद्धा इथे मात्र पूर्ण झाली.
कलेक्शन प्रॉपर नाहीये. क्रिकेटमध्ये कलेक्शन प्रॉपर असणं फार गरजेचं आहे. क्रिकेट हा खेळच असा आहे. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तुमच्या झालेल्या चुका खऱ्या अर्थाने फार मोठ्या पराभवाच्या छत्रछायेखाली तुम्हाला घेऊन जाऊ शकतात. छोट्या छोट्या चुका असतात. खऱ्या अर्थाने 2007चा T20चा वर्ल्ड कप जर आपण अनुभवला तर त्यामध्ये फलंदाज मिसबा उलक याने केली होती चूक. निश्चितच आपण पाहिलं खऱ्या अर्थाने जो चेंडू होता त्या चेंडूला ज्या पद्धतीने इम्प्रोवाइज स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये त्याने प्ले केला होता, मला असं वाटतं श्रीस्तनच्या माध्यमातून झेल घेतला होता, टिपला होता आणि तो 2007चा वर्ल्ड कप आपण जिंकला होता. अलीकडच्या काळामध्ये निश्चितच आपण पाहिलं तर शाहीन आफ्रिदी नावाच्या गोलंदाजाने पाकिस्तानच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने यॉर्कर लेंथ हाताळत असताना केली चूक आणि मॅथ्यू वेड नावाचा फलंदाज आपण पाहिला ज्याने काय अप्रतिम निश्चितच फटकेबाजी केली होती. रॅम शॉट त्याचबरोबर आपण पाहिले तर निश्चितच इम्प्रोवाइज फटके मैदानाच्या आतमध्ये लिलया खेळले होते आणि या वर्ल्ड कप मधून सुद्धा त्यांना बाहेर जावं लागलं होतं. छोट्या छोट्या गोष्टी असतात. इथे थ्रू द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला गेला. खडे खडे चेंडूपळीचा संपर्क काढण्याचा प्रयत्न केला गेला. तुम्ही उभ्या उभ्याने जर फटका खेळत असाल तर तुमची हँड आय कोऑर्डिनेशन चांगली असणं गरजेचं आहे. इंटरनॅशनल क्रिकेटचा विचार केला तर माझ्या डोळ्यासमोर फक्त आणि फक्त एकच फलंदाज येतो ज्याचं नाव आहे बिरेंद्र सेहवाग, ज्याची हँड आय कोऑर्डिनेशन तशी चांगली होती. गोलंदाज उजव्या स्टेजच्या बाहेर ठेवलाय. मिसटायमिंग आहे, कदाचित चौकार इथे मात्र मिळू शकतो. अजित गोराटकर टॉप गिअर मध्ये जरी चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतील तरी सुद्धा चेंडूची गती अतिशय जास्त आहे. चेंडू निघून गेला, सीमापार चौकार. धन्यवाद. धावपलकर धावा आपण पाहिली तर खऱ्या अर्थाने आहे 27-27. ग्रामीण भागातील क्रिकेटचा विचार केला तर ग्रामीण भागामध्ये खऱ्या अर्थाने अष्टपैलू खेळाडू जास्त आपल्याला पाहायला मिळतात. व्यावसायिक क्रिकेटचा विचार केला तर तुमच्याकडे गोलंदाज म्हणून निश्चितच तुम्ही 3 ते 4 गोलंदाज संघामध्ये असतात. 4 गोलंदाज उर्वरित 7 खऱ्या अर्थाने फलंदाज असतात. काही ऑलराऊंडर असतात. ती कॅटेगरी तिकडे मात्र जपली जाते. परंतु ग्रामीण भागात आपल्याला जास्तीत जास्त अष्टपैलू क्रिकेटर पाहायला मिळतात. गोलंदाज तयार. इथे झेल घेण्याची संधी पुन्हा एकदा आली आहे आणि आजच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थाने ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी खऱ्या अर्थाने इथे मात्र क्षेत्ररक्षण करणाऱ्या नंदकिशोर कारभाव हे संघाच्या बाजूने झुकत चाललेले की काय असं म्हणायला हरकत नाही. नशीब जर तुमच्या बाजूने असेल तर तुमच्या हातामध्ये वाळू जरी असेल तर त्या वाळूचे खऱ्या अर्थाने हिरे माणिक मोती व्हायला वेळ लागत नाही. 27 धावा दापलकर असताना गडी बाद झाला. मेघनाथ पाटील नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थाने मिलिंद आलेले आपण पाहू शकता. 1-2 वर्षाच्या पूर्वीचा जर विचार केला कारिवली संघाचा तर मिलिंद सलामीसाठी किंवा खऱ्या अर्थाने क्रमांक 3 साठी वापरले जायचे. परंतु खऱ्या अर्थाने नवीन अनेक चांगले गुणवंत खेळाडू त्यांच्याकडे आलेत आणि म्हणून इतक्या चांगल्या क्षमतेचा फलंदाज आपल्याला डाऊन दी ऑर्डर खेळताना पाहायला मिळतो. धावपलकर धावा आहेत 27. आणि ग्रामीण भाग आणि निश्चितच ऑलराऊंडर क्रिकेटच्या संदर्भात मी बोलत होतो. रोहित शर्मा याला आपण गॉड गिफ्टेड फलंदाज आहे असं मानतो. परंतु रोहित शर्मा याने खऱ्या अर्थाने गोलंदाज म्हणून स्पिन गोलंदाज म्हणून इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये शिरकाव केला होता. त्यानंतर खऱ्या अर्थाने त्याची फलंदाजी बहरली. गोलंदाज तयार. धावपलकर धावा 27. इथे चेंडूला अप्रतिमरित्या इथे मात्र वळवले पाहिजे. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून जी दरार आहे त्यामधून चेंडू यावेळेस झाला फरार. भूमितीतील बायसेक्टर मला आठवत. धावपलकर आता हे जे धावपलक आहे फायटिंग टोटल सजलेलं आहे. बॅकफुटला आले, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये निश्चितच निष्फळ ठरलाय. थ्रू द लाईन चेंडू निघून गेला. यष्टीरक्षकाने उर्वरित कामगिरी चांगल्या पद्धतीने केली. शेवटचा चेंडू आलाय डॉट म्हणजे इथे मात्र कॉन्फिडन्स मिळालाय. कुमार नावाच्या या गोलंदाजाला कॉन्फिडन्स मिळाला असेल. नंदकिशोर कारभाव ये संघाला 4 षटकांचा काही मैदानाच्या आतमध्ये संपला. धावपलकर धावा झालेले आहेत मित्रांनो 31-32 धावा म्हणजे 8.00 ची सरासरी मैदानाच्या आतमध्ये कायम ठेवावी लागेल. फलंदाजी चांगली करावी लागेल. संदेश पाटील त्याचबरोबर राजा त्याचबरोबर कुमार आणि भरत चौधरी या फलंदाजाला हा सामना जर जिंकायचा असेल कारिवली संघाला तर गोलंदाजी चांगली करावी लागेल. इथे मात्र जोगेन त्याचबरोबर संदीप नाईक आणि पशु आणि इतर गोलंदाजांना या सामन्यामध्ये काय घडेल काय बिघडेल खऱ्या अर्थाने दुसऱ्या सत्राचा ज्यावेळेस सुरुवात होईल त्यावेळेस निश्चितच तुम्ही समालोचन कक्षामध्ये झालेला बदल अनुभवू शकाल. मित्रांनो तुम्ही पाहतात स्वर्गवासी कुसुम स्मृती चषक 2022 चषकाचा आजचा पहिला दिवस. आयोजकांनी खऱ्या अर्थाने समालोचनाची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे ऋण व्यक्त करतोय. वनराईच्या राजा अंबा तामण आणि मस्त शेकरू हरियालाचे रूप देखणे निळे जांभले फूल पाकारू
अथांग सागर, रम्य किनारे, सह्याद्रीचे उंच कडे, गवत फुलांच्या रंगांवरती महाराष्ट्राचा जीव जडे. जपतो आम्ही जैव वारसा, जपतो आम्ही वसुंधरा, झाडे लावू झाडे जगवू हाच आमचा मंत्र करा. आजच्या दिवसामध्ये मित्रांनो, समालोचक मी सुनील शेळके इथेच थांबतो. उद्या खऱ्या अर्थाने सकाळच्या सत्रामध्ये तुमची आमची भेट होईल आणि आजच्या दिवसातील या अतिशय महत्वाच्या सामन्याच्या दुसऱ्या सत्राकडे जाऊया आणि दुसरं सत्र ज्यावेळेस सुरू असेल त्यावेळेस खऱ्या अर्थाने ऐकूया काळराम केणी सर यांचा गोड आवाज. धन्यवाद. धन्यवाद सुनील शेळके सर. आज अगदी आमच्या विनंतीला मान देऊन या स्पर्धेच्या पहिल्या दिवसातून अगदी चांगलं समालोचन सुनील शेळके सरांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळालं. एकविरा पिंपलनेर 40+ आयोजित कुसुमबाई पाटील स्मृती चषक 2022 या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून आणि अगदी विजयदादा पाटील देखील आमच्या मंचावर उपस्थित आहेत. मणिलाल पाटील, छत्रपती पाटील आणि फुलाजी इतरकार तसेच घनश्यामजी भोईर ही मान्यवर मंडळी व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातून अगदी शेवटची मॅच आपण पाहतोय. जय बजरंग कारिवली आणि स्वर्गीय नंदकिशोर खारबाव ये निश्चितच जरीमरे अल्लिमगार मास्टर 40+ चे उत्कृष्ट क्रिकेटर केपी कैलास पाटील यांनी एकविरा पिंपलनेर 40+ संघाच्या या स्पर्धेच्या आयोजनाला आणि नियोजनाला तसेच दोन्ही संघांना त्यांनी विजयासाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत. धन्यवाद कैलासजी पाटील, संतोषजी भोईर, जरीमरे अलिमगार मास्टर 40+ चे खेळाडू आहेत. आणि त्यानंतर करण पाटील आणि विनोद पाटील यांनी देखील स्वर्गीय नंदकिशोर खारबाव ये या संघाचा विजयासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. धन्यवाद. तर मित्रांनो, जाऊया 32 धावांचं मापक लक्ष म्हणता येणार नाहीये, कारण या खेळपट्टीचा विचार केला तर अगदी गोलंदाजांसाठी ही लाभदायक खेळपट्टी आहे आणि फलंदाजांसाठी थोडीशी डोकेदुखी ठरलेली आहे. बघूया 24 चेंडू 32 धावा आणि अगदी दोन्ही संघ फायटर संघ आहेत. बघूया या सामन्यातून जो संघ विजय संपादन करेल तो या स्पर्धेच्या एका चषकाचा मात्र नक्कीच हकदार बनणार आहे. अतिशय महत्वाचा सामना आहे दोन्ही संघांसाठी आणि या स्पर्धेसाठी अगदी अपार मेहनत एकविरा 40+ पिंपळनेर संघाचे संघनायक हनुमान महादेव पाटील, माजी सरपंच फुलाजी कचरू इतारकर, त्यानंतर गोल्डमॅन सदानंद किसन पाटील, उद्योगपती मणिलाल मदन पाटील, रवींद्र बलिराम पाटील, राजेंद्र रघुनाथ गायकवाड, तानाजी जयतू पाटील, कालुराम सीताराम गायकवाड, योगेश रघुनाथ गायकवाड, वासुदेव बलिराम गायकवाड, छत्रपती जयराम पाटील, किरण सदू पाटील, सुधाकर मधुकर इतारकर, मच्छिंद्र कचर पाटील, उल्हास जगन्नाथ पाटील आणि कैलास भोईर आणि त्यांचे सर्व सहकारी. बघा आपले पिंपळनेर गावचे समाजसेवक, ज्येष्ठ नागरिक, कृपया आपण सर्वांनी आपली जागा या व्यासपीठावरती आहे. एकविरा 40+ पिंपळनेर संघाच्या वतीनं आपणास आमंत्रित केले जाते की आपण व्यासपीठावरती येऊन या स्पर्धेचा आनंद लुटायचा आहे. धन्यवाद. गेम ऑन. परशु पहिला चेंडू अगदी विकेट टू विकेट आणि पहिला चेंडू अगदी पॉइंट रिझन मधून मेघनाथ यांच्याकडून चेंडू अडवला होता. एक धावेने संदेश पाटील यांनी स्वतःच आणि संघाचं खातं आपण ओपन केलेले 32चं लक्ष आहे आणि पहिल्या चेंडूवर एक धाव. महेश ऑन दी स्ट्राइक आणि इथे अगदी फुल लेन डिलिव्हरी. चेंडू आणि बॅटचा संपर्क हवा तसा झाला नव्हता. बॅटची कट लागून चेंडू यष्टीरक्षक संदीप नाईक यांनी उचलला होता. दोन्ही फलंदाजांनी एकेरी धावेने आपलं वैयक्तिक खातं आपण ओपन केलेले आहे. संघाची धावसंख्या झाली ती 2. आज रोहित गायकवाड याचे देखील कौतुक करावं लागेल. अगदी या स्पर्धेसाठी गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये त्यांच्याकडून चांगलं सहकार्य. इथे गॅप शोधली अप्रतिम. अगदी चेंडू डीप थर्ड मॅन सीमारेषेवर धडकतोय. संदेश पाटीलच्या बॅट मधून येतोय हा चौकार.
अगदी चौकारांनी धावसंख्या 6 वर पोहोचते. बघा दोन्ही संघांचा विचार केला तर दोन्ही संघ केंद्रीय पंचायत राज्यमंत्री चषकामध्ये देखील अतिशय चांगली कामगिरी यांनी केलेली आणि आज मला वाटतं त्यांचे सामने देखील एवन जोडीच्या एवन आयोजनामध्ये खेळवले जाणार आहेत. जय बजरंग कारिवली आणि स्वर्गीय नंदकिशोर खारबाव ए 6 धावा. परशु याच्यावर थोडासा दबाव. बघूया जोगेन काहीतरी बातचीत करतोय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी बदल आपल्याला करताना पाहायला मिळत आहेत. 3 चेंडूमध्ये 6 धावा. 24 चेंडूमध्ये 32 बनवायचे आहेत आणि ते अगदी ऑफसाईड रिझन मध्ये थोडंसं प्रोटेक्शन वाढवलेले आहे. बघूया संदीप नाईक एस्टर्न पासून दूर. गोलंदाज परशु ओव्हर द विकेट. संदेश पाटील याच्यासाठी लो फुलटो चेंडू मिड विकेट रिझन मध्ये चेंडूला केले. चांगलं क्षेत्ररक्षण. धावील फक्त आणि फक्त एक आणि इथे अगदी आपल्या घरामध्ये सुरक्षित. बघा 1 2 3 तिसरा खेळाडू आला होता बॅकअप साठी. अगदी प्रल्हाद दादा तिथे उपस्थित होते आणि जिथे 1 धाव होती तिथे 2 धावा कन्वर्ट केलेले आहेत. आज क्षेत्ररक्षकावर टाकलेला दबाव दबाव आणि दबाव. धावा झाली आहेत 8. 4 चेंडूमध्ये 8 धावा. 24 मध्ये 32 बनवायचे आहेत आणि दोन्ही संघांसाठी हा खूप महत्वाचा सामना आहे. कारण की या सामन्यावर जो संघ विजय संपादन करेल तो सुपर 3 मध्ये नक्कीच प्रवेश मिळवेल आणि या स्पर्धेच्या एका चषकाचा मात्र हकदार बनणार आहे. अतिशय चांगली स्पर्धा आपण पाहतोय. एकविरा पिंपलनेर 40+ आयोजित स्वर्गीय कुसुमबाई किसन पाटील स्मृती चषक 2022. अगदी गोल्डमॅन आमचे सदानंददादा पाटील यांच्या मातोश्री आणि विजयदादा पाटील यांच्या मातोश्रीच्या नावानं या चषकाचं आपण आयोजन पाहतोय. गोलंदाज परशु पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. आज परशु हे थोडेसे फिट नाहीयेत. अगदी कुठेतरी थकलेलं शरीर वाटतोय. या सामन्याच्या आधी ते रिटायर हार्ट देखील झाले होते. मात्र आपल्या संघासाठी आपल्या संघाच्या नावासाठी गावासाठी इथे हिम्मत दाखवताना जय बजरंग कारिवली संघ सध्या नंबर 1 वर रँक करतोय. 3 अंतिम विजेते आणि 1 उपविजेता. न्यू 40+ संघटना मध्ये हा संघ सध्या नंबर 1 वर रँक करतोय. संदेश पाटील ऑन दी स्ट्राइक आणि इथे अगदी बॅटकॅट आहे. लेग स्टिक वरचा चेंडू आणि इथे बघूया सोजन तिथे उपस्थित आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. स्ट्राइक रोटेट करण्याची संधी होती. धावसंख्या झाली ती 9. 5 चेंडूंचा खेळ पूर्ण आणि धावसंख्या झाली ती 9. अगदी आजचा या स्पर्धेचा पहिला दिवस अतिशय आनंदाने आणि उत्साहाने इथे संपन्न होतोय. कारण की सकाळी या स्पर्धेचा उद्घाटन 16 पार पडला. पिंपलनेर ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच बंडूजी पाटील यांच्या उपस्थितीमध्ये आणि संपूर्ण एकविरा 40+ पिंपलगार संघाच्या सर्व खेळाडूंच्या उपस्थितीमध्ये आणि ते शेवटचा चेंडू अगदी निर्धाव टाकलेले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय ती 9. 8च्या सरासरीने 32 बनवायचे आहेत. तर अगदी पहिल्या ओव्हरमध्ये त्या धावगतीपासून 1 धाव एक्स्ट्रा बनवलेली आहे आणि एक ऍडव्हान्टेज असं आहे की गडी देखील बाद नाहीये. चांगली पॉझिटिव्ह सुरुवात आपल्याला संदेश पाटील आणि महेश यांच्याकडून पाहायला मिळते. 4 चेंडूमध्ये 8 वर खेळतोय संदेश तर 2 चेंडूंची सामना करून महेश त्याला साथ देतो 1 या धावसंख्येवर. अगदी 3 स्टार मूव्हीज या टेक्निकल टीमच्या माध्यमातून देखील या स्पर्धेचं अगदी लाईव्ह प्रेक्षेपण आपल्याला पाहायला मिळतंय. वेलकम मच्छिंद्र पाटील. उशीर का होईना मात्र आपली उपस्थिती त्यांनी या स्पर्धेसाठी दिलेली आहे. चला वेल कमी घ्या मित्रांनो. अगदी सांघिक दुसरं षटक घेऊन जोगेन येतोय. जोगेन आलेले आहेत. संघाचे संघनायक आहेत. वेलकम मच्छिंद्र पाटील. वेलकम सुस्वागतम. एकविरा पिंपलनेर 40+ संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर. पहिल्या ओव्हर मध्ये बिनबाद नाव.
जोगेन ओव्हर द विकेट. पिंपलनेर गावाच्या एंडच्या टोकाकडून गोलंदाजी करतोय. कव्हर पॉइंट झोन मध्ये चेंडूला खेळून काढले. बघूया मेघनाथ चेंडूला उचलतात. अगदी 2 धावा वेगाने पूर्ण केलेत. संदेश पाटील एक हिटमॅन आहे. अगदी चालू सीझनचा विचार केला तर फलंदाजाच्या नावावर 250 आलेले आहेत. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते ती 11. 7 चेंडू मध्ये 11 धावा. 24 चेंडू मध्ये 32 बनवायचे आहेत आणि चांगल्या स्थितीमध्ये बिनबाद जिंदाबाद 11 धावा. सौजन्याचा चेंडू अंधराईचा चेंडूला केले. अगदी फुल एंड डिलिव्हरी. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव अगदी वेगाने. तिसरी देखील धावेचा प्रयत्न आणि तिसरी धाव देखील इथे पूर्ण. थोडीशी दमशात. क्षेत्ररक्षकावर दबाव दबाव आणि दबाव. बघा जिथे 1 होती तिथे 2, 2 नंतर 3. अगदी चांगला क्रिकेट दोन्ही सहकारी खेळाडूंकडून पाहायला मिळतोय. महेश आणि संदेश. धावसंख्या पोहोचते ती 14 वर. 14 धावा. 8 चेंडूंचा खेळ पूर्ण. आता स्ट्राइक वर फलंदाज असतील महेश. नाही अगदी नौका गुणलेखक आहे. चांगला यंगस्टर आहे आणि निश्चितच भविष्यामध्ये या पिंपलनेर गावातून एक चांगला गुणलेखक नावा रूपाला येईल. रोहित गायकवाड यांच्या रूपानं. इनसाइड आउटचा चांगला फटका एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून. चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला उचलून फेकी करीपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट केलेली आहेत आणि धावसंख्या झाली ती 16. बघा 24 चेंडू मध्ये 32 बनवायचे आहेत आणि अगदी पहिल्या 9 चेंडू मध्ये अर्ध्या धावांचा पल्ला इथे गाठलेला आहे. आणि आता अतिशय चांगल्या स्थितीमध्ये स्वर्गीय नंदकिशोर खारबाव हे संघ आपण पाहतोय. राऊंड द विकेट. आपला गोलंदाजीचा अँगल चेंज केलेला आणि अगदी पहिला चेंडू बघा डॉट अँगल चेंज केला. याआधी ओव्हर द विकेटने आले होते आणि त्यानंतर 4था चेंडू राऊंड द विकेटने. चांगला निर्णय मी तर म्हणेन गोलंदाज जोगेन यांचा. कारण की कुठेतरी ओव्हर द विकेटने चेंडू बॅटवर जात होते. त्यानंतर हा राऊंड द विकेटने अगदी पहिला चेंडू अचूक लाईन अँड लेंथ वर टाकलेला आहे. पुढील चेंडू फलंदाज महेश यांच्यासाठी. गोलंदाज जोगेन यांचा. आणि या इथे अगदी फलंदाज लेग बिफोर OUT आउट. अगदी विकेट टू विकेट. चेंडू हाताला होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नव्हता आणि अगदी स्टंपच्या मधोमध बरोबर महेशाला पकडला होता आणि फलंदाज पायचीच्या स्वरूपात बाद झाले. 16 धावसंख्येवर स्वर्गीय नंदकिशोर खारबाव हे संघाचे महेश. भरत चौधरी येतोय क्रमांक 3 वर फलंदाजीसाठी. भरत चौधरी येतोय. 16 धावसंख्येवर पहिला गडी बाद झालेला आहे. अगदी 16 धावांची भागीदारी केली होती. बघा 11 चेंडू मध्ये 16 धावा. अगदी संघाला एक विजयी सुरुवात चांगली पायाभरणी करून दिलेली असं म्हणायला हरकत नाहीये. संदेश पाटील अजूनही नॉन स्ट्राईक वर आहेत. तर नौका फलंदाज येतोय डावखुरा शैलीदार भरत चौधरी. जोगेन ओव्हर नंबर 2 चा शेवटचा चेंडू फेकण्यासाठी पिंपलनेर गावाच्या एंडच्या टोकाकडून राऊंड द विकेट. आणि हा चेंडू अगदी बघूया पंच अगदी आउटसाइड ऑफ स्टॉम वर चेंडूची लाईन अगदी
बघा पंचांशी कुठल्याही प्रकारची खेळाडूंनी चर्चा करू नका प्लीज. पंच जो निर्णय देतील तो दोन्ही संघाच्या खेळाडूंनी मान्य करा प्लीज. पंच आपसमध्ये चर्चा करतायत. अगदी आमचे तिन्ही पंच या स्पर्धेसाठी मेन पंच दिलीप पाटील, केवल नाईक आणि लारा सर अगदी अनुभवी आहेत. आणि हा चेंडू निर्धाव. अगदी पंचांनी चर्चा करून हा निर्णय दिलेला आहे. बघा कुठल्याही प्रकारचा पंचांवर दबाव टाकायचा नाही. कुठल्याही खेळाडूंनी पंचांशी जास्त जास्त चर्चा करायची नाहीये. पंचांचा निर्णय जे मैदानी पंच देतील निर्णय तो दोन्ही संघाच्या खेळाडूंनी अगदी मान्य करायचा आहे. कुठल्याही प्रकारचा स्पर्धेला कालबोट लागणार नाहीये याची देखील मित्रांनो आपण अगदी दक्षता घ्यायची. 12 चेंडू मध्ये 16 धावा आलेले आहेत आणि येणाऱ्या 12 मध्ये अजूनही 16 ची गरज आहे. म्हणजे बरोबर 8 ची सरासरी आता आलेली आहे. रोहित अगदी या स्पर्धेसाठी चांगली गुणलेखकाची भूमिका आपण पाहतोय रोहित गायकवाड याच्या माध्यमातून. बारा चेंडू आणि 16 धावा विजयासाठी हव्या आहेत. संदेश पाटील अजूनही खेळपट्टीवर आहे आणि येणाऱ्या फलंदाजीमध्ये अजित गोराटकर, संदीप पाटील, कुमार अशी चांगली बॅटिंग लाईनअप आहे. 12 चेंडू आणि 16 धावांची गरज. गोलंदाजीतील संदीप नाईक सांघिक तिसरे षटक घेऊन जय बजरंग कारिवली. चला सांघिक तिसरं षटक. पहिला चेंडू ओव्हर द विकेट आणि पहिल्या चेंडूवर लेग बिफोर. दुसरा फलंदाज पैचीच्या स्वरूपात बाद. बघा अगदी विकेट टू विकेट. 11 चेंडू आणि 16चं समीकरण. पहिल्या 11 मध्ये 16 आल्या होत्या. त्यानंतर अजित गोरडकर येतोय. 11 चेंडू आणि 16 धावा. 13 चेंडू आणि 16 होत्या. त्यानंतर सलग 2 चेंडूवर 2 विकेट, सॉरी डॉट आणि विकेट. अजित गोराटकर याच्यासाठी हा चेंडू अगदी इन स्विंग डिलिव्हरी. चेंडू पडल्यानंतर थोडासा आजच्या बाजूला वळला होता. अगदी चांगला चेंडू. वाईट यॉर्कर. बघा परशु आज यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये म्हणजे थोडेसे अनफिट आहेत, थोडेसे दुखापतग्रस्त वाटतात. 10-16 सामना बघा. 13-16 होता, आता 10-16 वर येऊन थांबलेला आहे. अजित याच्यासाठी हा चेंडू आणि इथे आउटसाइड लेग स्टंप. पंचांचा इशारा येतोय वाईट. वाईटनी धावसंख्या अगदी 3 चेंडू नंतर एका धावेने पुढे सरकताना
पाहायला मिळते ती 17 2 बाद 17. 8 विकेट हातामध्ये आहेत आणि येणाऱ्या 10 मध्ये अजूनही 15 धावा या बनवायचे आहेत स्वर्गीय नंदकिशोर खारबाव ये संघाला. गोलंदाज संदीप, अजित गोरटकर क्लिंग बोल्ट बेल स्ट्रीप, मोठा धक्का. पाहिजे तेवढ्या देईन तिरक्या तुलार डीजे साम्राज्य सूरज गुण दाखव बारक्या मलार यो साम्राज्य गुण दाखव बारक्या मलार. थँक्यू डीजे. अगदी आरोंदील एक त्रिफल चित बात बघा. शपल क्रॉस झाली होती, लेग स्टिक वरचा चेंडू होता. आधी त्यांनी हलक्याने खेळण्याचा प्रयत्न केला मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नव्हता आणि फलंदाज आरोंदील एक त्रिफलचित बाद झाले होते. मोठा धक्का आहे. काय संदीप नाईक गोलंदाजी करतोय. संदीप पाटील येतोय. धावसंख्या ती 17. बघा 11 मध्ये 16 आल्या होत्या, सॉरी 9 मध्ये 16 आल्या होत्या. आमचे रोहित गायकवाड आम्हाला सांगतात. त्यानंतर 21 चेंडू टाकलेत आतापर्यंत 6. 3 विकेट गेलेत आणि 2 डॉट. अगदी हलक्यातनं चेंडूला डिफेन्सिव्ह केले. एक्स्ट्रा कव्हरेजवर संदीप पाटीलचा चांगला क्रिकेट कारण की मोठा फटका मारण्यासाठी ते संधी देत नाहीये. तर अगदी डिफेन्सिव्ह रित्या स्ट्राईक रोटेट त्यांनी केलेली आहे. धावसंख्या झाली ती 18 धावा झाली आहेत. 8 चेंडू आणि विजयासाठी 14 धावांची अजूनही गरज आहे. 8-14. बघा सामना होता कुठे आणि सामना आला कुठे. दोन्ही बलाढ्य संघ आहेत. पहिल्या 9 मध्ये 16 आल्या होत्या आणि अगदी 15 मध्ये 16 बनवायच्या होत्या. तर आता 8 मध्ये 14 आल्यात. म्हणजे निश्चितच इथे कमबॅक केलेली आहे. जय बजरंग कारिवली संघाच्या गोलंदाजांनी अगदी क्षेत्ररक्षण देखील चांगलं झालेलं आहे. गोलंदाजाचा पाठीचा कणा आहे क्षेत्ररक्षण. तुम्ही जर गोलंदाजाला चांगली साथ दिली तर निश्चितच या 16-14 धावा देखील खूप आहेत. चांगला फटका आपण पाहतोय. अगदी चांगलं क्षेत्ररक्षण देखील झालेलं आहे. वाईडिश लॉंग ऑफ रिजनला फक्त आणि फक्त एकच धाव. आता 7 चेंडू आणि 13चं समीकरण. आणि या खेळपट्टीचा जर विचार केला तर गोलंदाजांसाठी नंदनवन ठरलेली आहे. 7 चेंडू आणि 13 धावा. बघूया आज की शाम या स्पर्धेच्या पहिल्या दिवसाचा कुठला संघ अंतिम विजेता ठरतोय. सात चेंडू आणि 13 धावांचं समीकरण. गोलंदाज मार्ग सोडतोय संदीप आणि या इथे अगदी 1 धाव इथे कंप्लीट झालेली आहे. पंचांचा षटक संपण्याचा इशारा. आता 6 चेंडू आणि 12 धावा. अठरा मध्ये 20 बनवल्यात आणि येणाऱ्या 6 मध्ये आता 12ची आवश्यकता आहे. काय सामना आहे. 9 मध्ये 16 होत्या आणि 15 मध्ये 16ची गरज होती आणि 6 मध्ये 12 आल्यात आणि 9 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त धावा बनवले 4. चांगली गोलंदाजी. असं वाटलं होतं की स्वर्गीय नंदकिशोर कारभाव हे संघ सामना सहज जिंकेल. 15 मध्ये 16 होत्या, 9 मध्ये 4 आल्या आणि आता 6 मध्ये अगदी 12ची गरज. बघूया गोलंदाजीतील सोजन संघातील एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ज्यांची गणना केली जाते तोच गोलंदाज 6 मध्ये 12 डिपेंड करेल का की याउलट संदीप पाटील एक चांगला फलंदाज आहे. स्वर्गीय नंदकिशोर खारबाव हे संघाचा पहिले 3 चेंडू एक फार काही सांगून जातील.
बघूया, सामना संपलेला नाहीये. 6-12 आणि पहिला चेंडू अगदी बॅकफुटला गेले, त्यानंतर थोडेसे मागे आले आणि चेंडू येतो यष्टीरक्षक परशु याच्या हातामध्ये निर्धावच्या स्वरूपात. काय सामना आहे, काय सामना. 5 चेंडू आणि 12 धावा. 10 चेंडू मध्ये फक्त 4 धावा आलेले आहेत. 10 चेंडू मध्ये फक्त 4 धावा. काय गोलंदाजी केलेली आहे. 5-12 आणि इथे हलक्या हाताने फक्त आणि फक्त स्ट्राईक रोटेट केलेली आहे. आणि आता मला वाटतं भरत त्याच्यावर जिम्मेदारी आहे. 4 चेंडू आणि 11ची गरज. 4-11. बघा, 2 डावखुरी फलंदाज संघामध्ये असताना देखील या हवेचा ओघ पाहिला तर 4 मध्ये 11 आव्हान कठीण आहे, मात्र अशक्य नाहीये. बघूया कोण जिंकेल आजच्या पहिल्या दिवसातील शेवटचा सामना. जय बजरंग कारिवली की स्वर्गीय नंदकिशोर खारबाव ये. भरपूर प्रेक्षक वर्ग आम्हाला युट्यूबच्या माध्यमातून देखील हा सामना पाहण्यासाठी जोडले असतील. तर सर्वांचं मी पुन्हा एकदा एकविरा पिंपलनेर 40+ आयोजित स्वर्गीय कुसुमबाई स्मृती चषक 2022 मध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. 4-11. 4-11 आणि इथे ऑफसाइड रिझन मध्ये चेंडू कव्हर सीमारेषेकडे जातोय आणि इथे 2 दरार मधून चेंडू फरार चौकारासाठी. अगदी 3-7. चौकार आलेले. आता सामन्याचं समीकरण उरले ते 3 चेंडू आणि 7 धावा. बघा, क्षेत्ररक्षण अगदी खराब झालं आणि तुम्ही जेव्हा असं क्षेत्ररक्षण कराल तर तुम्ही ते गोलंदाजाला दोषी ठरू शकणार नाही आहात. 3 चेंडू आणि 7 धावाही ते रोखायचे आहेत. आता थोडासा दबाव असेल सोजन यांच्यावर, कारण की भरत यांनी या चेंडूवर चौकार मारलाय आणि येणाऱ्या 3 मध्ये 1 उडवायचं आहे. 1 षटकार मारणार किंवा मात्र शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच घेऊन जातील गोलंदाज सोजन. 3-7. 3 चेंडू आणि 7 धावांची गरज. आणि या इथे अगदी लेग बी 4 ची अपील केली होती. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव इथे पूर्ण. लेग बायचा इशारा येतोय. 2-5. बघा, 15-16. 2-5. काय सामना आहे. अगदी शेवटच्या चेंडूवर सामना जाईल. या आधीच्या सामन्यात मी आवर्जून उल्लेख करून देईन. चौटायरो मानकुली बी आणि जय बजरंग कारिवली 27चं लक्ष होतं आणि 27 धावा चेस करताना शेवटच्या चेंडूवर 1 धावेची आवश्यकता असताना मिलिंद यांनी शेवटच्या चेंडूवर ते 1 धाव घेऊन सामना जिंकून दिला होता कारिवली संघासाठी. तर आता इथे भरत यांना तशीच काही कामगिरी करावी लागेल का. 2-5. तर सोजन यांना या 2 मध्ये 5 रोखायचे आहेत. आणि या इथे फलंदाज बाद परफेक्ट यॉर्कर. अगदी विकेट टू विकेट. हे मालनी तुझा मला बाई मालनी तुझा मला मालनी तुझा मला बाई मालनी तुझा मला. हे कशाला भाग दिला बाई कशाला भाग दिला कशाला भाग दिला बाई कशाला भाग दिला. हे नारळी बाग दिला बाई नारळी बाग दिला नारळी बाग दिला बाई नारळी बाग दिला. हे नारळी बाई धावत येई डीजे. आणि इथे आता गोल्डन षटकाराची गरज आहे.
एका चेंडूवर 5 धावा. बघा अगदी या पराभवाचं कारण काय. जर सामना कंपल्सरी चेसिंग कंपल्सरी आहे, 5 धावा या बनवायचे आहेत. मॅच का मुजरिम कोण, काय चर्चा असेल खेळाडू कक्षामध्ये. स्वर्गीय नंदकिशोर खारबाव संघादरम्यान 1 चेंडू 5 धावा, ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी या स्पर्धेची नियमावली आहे. बघूया राजा येतोय. एक चेंडू आणि 5 धावा. काय गोलंदाजी केली संदीप नाईक यांनी. खरं तर या सामन्याला कलाटणी दिली. जोगेन पाटील यांनी देखील पहिल्या 3 मध्ये 5 दिले, त्यानंतर 3 चेंडू मध्ये 1 विकेट आणि 2 डॉट. त्यानंतर संदीप यांनी 4 आणि 13 धावा ठेवल्या होत्या ते सोजन यांना. या इथे परफेक्ट यॉर्कर. अप्रतिम अप्रतिम. अभिनंदन अभिनंदन सोजन, अभिनंदन जोगेन, परशु, ऑल टीम, जय बजरंग, कारिवली, अभिनंदन. आला रे आला सगळेवाला, आला रे आला सगळेवाला, बसून जगड्यामध्ये यो बसून जगड्यामध्ये. आमचा निहार पाटील शर्यत जिंकला सुरैया आशियामध्ये, यो निहार पाटील शर्यत जिंकला सुरैया आशियामध्ये.